बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. बारामतीतील सांगता सभेत अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तुमच्यासारखी माझ्याही मनात शंका आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. तर दादांच्या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. सत्य बाहेर येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. बारामतीच्या विकासात आपण सर्व एकत्र राहू हा शब्द असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे महायुतीच्या मंचावर दिसल्या. यावेळी त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दादांची सर्व स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता सुनेत्रा ताईंसोबत उभा आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी जय पवार दादांच्या आठवणींनी भावूक झाले. दादांप्रमाणे वहिनींना साथ द्या असं म्हणत जय पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधक हे सिरियल लायर असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. झूठ की उमर बडी नाही होती, सच कभी समाप्त नाही होता असं म्हणत महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांचे बुरखे फाडू, आम्ही हिंदू आहोत, तुम्ही काय आमचे बुरखे फाडणार. राम मंदिर संसद भवन उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलावलं नाही ते आधी सांगा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. लोकशाही खरंच जिवंत आहे का याचा विचार करा. बंगालच्या वाघिणीला हरवण्यासाठी 2 लाख सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेत. जिंकण्याची अवकात नाही म्हणून सीबीआय ईडी मैदानात उतरवतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेल्या चॅलेंजवर संजय राऊतांनी टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांचा स्तर कुठला ते कळवायला पाहिजे, तर मुख्यमंत्र्यांचा स्तर कुणी काढू नये असं म्हणत पंकजा मुंडेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. कराड दक्षिण मतदारसंघात स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काका यांच्या स्मरणार्थ काका सृष्टी उभारण्यात येणार आहे. ते सलग 7 वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेत. या काका सृष्टीकरता उपलब्ध जागेची पाहणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा वादात सापडलेले आहेत. बदलीच्या दिवशीच त्यांनी जिल्ह्यातील 6 ते 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत शिवसैनिकांनी दोषींवर आरोप केलाय. या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील निवेदन देण्यात आलंय. अमरावतीच्या परतवाडा मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानसह इतर 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील पीडितेचा धक्कादायक जबाब समोर आलाय. गुढीपाडव्याला आसिफ अन्सारीनं साडीचा पदर ओढला तर शरीर यष्टीवरूनही खालच्या पातळीवर भाष्य केलं अशी संतापजनक माहिती पीडितेच्या जबाबातून समोर आली आहे. समता पतसंस्थेतील 45 खातेदारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पतसंस्थेतील खाती खातेदारांनी उघडली नसल्याचं या चौकशीमधून उघड झालंय. मात्र शिर्डी पोलिसांनी अद्याप पतसंस्थेवर कारवाई केली नाहीये. भोंदू अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात आलेली असताना कोपरगाव इथे अनेक खातेदारांची कागदपत्र एका गोडाऊनमध्ये आढळली आहेत. भोंदूनं उघडलेल्या बनावट खात्यांसंदर्भात सध्या समता पतसंस्थेची ईडी आणि पोलीस चौकशी सुरू आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेकडून गोडाऊनमधील कागदपत्रांबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला आहे. पूरस्थितीच्या धोक्यामुळे महत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं संस्थेनं स्पष्ट केलंय. सर्व कागदपत्र स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्ये देखील जतन केल्याचा दावा करण्यात आलाय. गोडाऊनमध्ये कोणतेही आक्षेपार्ह साहित्य नसल्याचं सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय. भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन समोर आलंय. महेश अहेर हा माजी अधिकारी अशोक खरातचा भक्त असल्याची माहिती समोर आली असून एका महिलेवरून खरात आणि अहेरनं लिंबू फिरवल्याचा प्रकार उघड झालाय. सविस्तर बातमी पाहूयात. महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव होता असा आरोप रोहित पवारांनी भाजपवर केलाय. त्याला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. पाहूयात. डिलिमिटेशन काय हे समजून घ्या. म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादं ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीप्रमाणे तोडायचा. म्हणजे जो सत्ताधारी नेता आहे त्याचा कार्यकर्ता निवडून यावा यासाठी वेळवाकडा वॉर्ड जो गावात तोडला जातो, नगर परिषदेमध्ये तोडला जातो, महानगरमध्ये नगरपालिकेमध्ये तोडला जातो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तोडला जातो, तसाच प्रभाग नाहीतर मतदारसंघ लोकसभेला सुद्धा तोडला जाणार आणि विधानसभेला तोडला जाणार. म्हणजे क्रिकेट खेळत असताना पिच आपल्या पद्धतीने बोलून घ्यायचं, जेणेकरून आपण बॅटिंग योग्य पद्धतीने करायची. असं 29चं प्लॅनिंग भाजपचं या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे.
2029ची मॅच भारतीय जनता पार्टी आणि NDA अलायन्स जिंकणारच आहे. त्यासाठी अशा पद्धतीची रणनीती करायची गरज नाही. 2019ला रोहित पवारजी आम्ही जिंकलो होतो, 2024ला देखील आम्ही जिंकलो होतो आणि 2029ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही जिंकू. कारण तुम्ही नारी शक्तीचा अपमान केलाय, तुम्ही महिलांचा अपमान केलाय. मुंबईत आज पाणीपुरवठा खंडित आहे. महानगरपालिकेतर्फे शिवडी परिसरातील भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर बटरफ्लाय वॉल बसवण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. बेस्ट तिकिटासाठी आणखी एक डिजिटल प्रणाली सुरू होणार आहे. आता मोबाईल QR द्वारे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. खर्डी ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रुळालगतच्या सुक्या गवताला संध्याकाळी आग लागली. घटनेनंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेत रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा किंवा मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. मुंबई महापालिकेच्या सभागृहात नवीन ध्वनी यंत्रणा बसवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी 1,01,53,000 रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. 2015 मध्ये बसवलेली जुनी यंत्रणा जीर्ण झाल्यानं सभागृहातील आवाज स्पष्ट ऐकू येत नसल्यानं यंत्रणा बसवण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, माजी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आलेली आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी निवडीचं पत्र दिलंय. मानदेशी ग्रामीण शब्दशैलीतील त्यांचे दौशाड हे आत्मकथन प्रचंड लोकप्रिय आहे. भुसावळ रेल्वे विभागात 23 एप्रिलला ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना फटका बसणार आहे. पारस, गायगाव, अकोला दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शनच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भुसावळ वर्धा आणि भुसावळ बडनेरा मेमू गाड्यांच्या अप डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वर्ध्याच्या आर्वीमध्ये जिनिंगला आग लागल्याची घटना घडली आहे. सरकी आणि ढेप आगीच्या भक्ष्यस्थानी होत्या. या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. सोलापूरमधील बार्शीमध्ये प्रसिद्ध भगवंत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 28 एप्रिलला भगवंत मंदिरात महापूजा होणार आहे. राज्यात वाढत्या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांच्या मृत्यूची नोंद गंभीर स्वरूपात होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी फडणवीसांना पत्र लिहून उष्माघाताला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालं, पण अजूनही केदारनाथ परिसरात बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे इथे येणाऱ्या भाविकांच्या अडचणीत वाढ होते. रिक्षा, टॅक्सी चालकांना परिवहन विभाग बाराखडी शिकवणार आहे. मराठी भाषा न येणाऱ्यांसाठी प्रताप सरनाईकांनी हा निर्णय घेतलाय. 23 एप्रिलला सरनाईक यांनी साहित्यिकांची बैठक बोलावली असून हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. उपायुक्त कैलास गायकवाड यांना अँटी करप्शन ब्युरोनं 42,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. कंत्राटदार दशरथ सुरवते यांचे बिल काढण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून लाचेची मागणी केल्याची तक्रार होती. या तक्रारीनंतर एसीबीनं सापळा रचून ही कारवाई केली आहे. पहलगाममधील भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालं. आजही त्या दिवसाचं दृश्य आठवलं की कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्या दिवसाची आठवण काढली की आजही अंगावर काटा येतो, अशी भावना गणबोटे यांच्या पत्नीनं व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. केशेगाव, बावणी, धारर या गावात जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे ज्वारी, कडबा आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी झालं. सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य भागात गारपीट झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला. कणकवली शहरात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आठवडी बाजारात व्यापारी आणि ग्राहकांची धावपळ उडाली. दरम्यान हवामान खात्यानं पुढील 5 दिवसांसाठी पावसाच्या येलो अलर्टची शक्यता वर्तवली आहे. गोंदियात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून याचा फटका मक्याला बसताना दिसतोय. ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पानांवर डाग पडणं, पिकाची वाढ कमी होणं अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.